प्लीज मला माफ करा प्लीज. इतकी वर्ष झाली लग्नाला, मूल होत नाहीये. माझे मॉम डॅड जवळ नाहीयेत, लांब राहतात. मला एकटं वाटायला लागलेलं. मी एकटी बसायचे. मला खूप फ्रस्ट्रेशन आलं. माझं डोकं ठिकाणावर नव्हतं आणि बहुतेक ह्या फ्रस्ट्रेशनमुळे माझ्याकडून ही चूक झाली. मॉम प्लीज माझा माफ. बस ना. मी तुला आधी सुद्धा सांगितलंय, ही असली सगळी तकलादू कारण मला प्लीज देऊ नकोस. मला नाही पचणार. तुझे आई वडील इथे नाहीत, ते लांब आहेत. पण तरी सुद्धा कधीही मी किंवा बाबांनी तुला तुझ्या आई वडिलांची कमी जाणून दिली नाही ना. तुझ्या आई वडिलांनी इतकंच तुझ्यावर प्रेम केलं, तुला स्वतःची सख्खी मुलगी मानलं, तुला जे हवं नको ते सगळं दिलं, तुझा चांगला सांभाळ केला. या सगळ्याची कशी केलीस ग तू परतफेड? हे सगळं करून राहिला प्रश्न मूल होऊ द्यायचं की नाही. तर मी तुझ्यावर कधीही जबरदस्ती केली नाही. तुझ्यावर काय, घरातल्या कुठल्याही सुनेवर जबरदस्ती केली नाही. घरात पाळणा हलावा हे मला कायम वाटत होतं, असूनही वाटतंय. पण देवाने जे काही वाढून ठेवलंय ते स्वीकारायची ताकद आहे बरं का आमच्यात. कंपनीच्या व्यवहारामध्ये तुला फ्री हँड दिला, कधी केली ढवळाढवळ त्यात? पण तू आमचा गैरफायदा घेतलास, आमचा विश्वासघात केलास. का ग, कशासाठी? केवळ तुझ्या लग्नामध्ये तुझ्या आई वडिलांना मी वचन दिलं म्हणून तू या घरात आहेस, नाहीतर तुला या घरातून हाकलून दिलं असतं. थँक्यू सो मच मॉम. म्हणजे तुम्ही जो निर्णय घेतलाय तो कंपनीच्या आणि घरच्या दृष्टीने खूप चुकीचा आहे. काय? या मुलीला कंपनीमध्ये काहीच करायला जमणार नाही. म्हणजे गावात काही गावकऱ्यांना कन्व्हिन्स करणं आणि इथे कॉर्पोरेटमध्ये येऊन इकडच्या लोकांशी डील करणं यात खूप मोठा फरक आहे. तिला नाही जमणार. मग मला माझ्या चुकांची शिक्षा मिळाली आहे, पण त्यामुळे कंपनीचं नुकसान नको व्हायला एवढंच वाटतं मला. कंपनीचं नुकसान? अगं माझ्या वाचून काय अडत नाही कंपनीचं, तर तुझ्या वाचून अडणार आहे? अजिबात नाही. मॉम आय एम सॉरी, पण तुम्ही राजकुमार दादाच्या इतक्या चुका माफ केल्या. आता मीही कबूल करते ना माझ्याकडून चूक झाली आहे. प्लीज मला माफ करा, मला एक चान्स द्या. मॉम तुम्ही मला कंपनीतून बेदखल केलंय. मी घरी बसून काय करणार? मला बाकी दुसरं काहीच येत नाही. मला घरी बसून नाही माहित काय करायचं. इनफॅक्ट माझी काही कामं अपूर्ण राहिली आहेत, मला ती सगळी पूर्ण करायची आहेत. प्लीज मला. ऐश्वर्या बास आता. डॅड प्लीज तुम्ही बोला नाही का. ऐश्वर्या मला वाटतं तू निघ, नाहीतर तुला खरंच घरातनं बाहेर पडावं लागेल. डॅड प्लीज. सोहम माझा येणार म्हणून इतक्या आनंदात होते मी, पण हिच्या येण्याने अगदी विचकात झाला सगळ्याचा. म्हणून तर म्हणतोय ना, चल 4 दिवस जाऊया महाबळेश्वरला, बरं वाटेल.